नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण भाग भांडवलाची वैशिष्ट्ये इथपासून पाहत होतो. या अगोदरच्या लेक्चरला आपण भाग भांडवलाची काही वैशिष्ट्ये पाहिली होती. त्याची थोडक्यात आढावा घेऊन आपण पुढे जातो आहे. पहिलं वैशिष्ट्य होतं कार्यक्षेत्रात भागाची विक्री. म्हणजे याचं कार्यक्षेत्रात भागाची विक्री हे भाग भांडवलाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला सहकारी संस्था भागांची विक्री करेल त्यावेळेला सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र ठरलेलं असतं. त्या कार्यक्षेत्रामध्येच त्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींनाच त्यांनी भागांची विक्री केली पाहिजे. कार्यक्षेत्रातील बाहेरच्या व्यक्तींना भागांची विक्री करता येत नाही आणि त्या व्यवसायामध्ये समान आर्थिक उद्देशाने कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच भागांची विक्री करता येईल. त्या व्यतिरिक्त भागांची विक्रीवर मर्यादा पडतात. दुसरं आपण पाहिलं होतं भागधारणेवरील मर्यादा. कोणताही व्यक्ती 1/5 किंवा 5 लाख रुपये यापेक्षा जास्त किमतीचे भाग धारण करू शकत नाही अशी उपविधीमध्ये नमूद केलेलं आहे. याचं कारण असं आहे की सहकारी संस्था ही लोकशाही तत्वावर चालणारी सहकारी संस्था आहे. भागधारणेवर मर्यादा नसेल तर पुन्हा समाजातील काही मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता येईल, पैसा एकवटला जाईल आणि परिणामी सहकारी संस्था सेवा या तत्वापासून दूर जाईल. म्हणून त्याच्यासाठी हे केलेलं आहे. उपविधीमध्ये तशी सूचना नमूद केलेली आहे की कोणताही व्यक्ती 1/5 किंवा 5 लाख रुपये यापेक्षा जास्त भाग धारण करू शकणार नाही. यानंतर आपण तिसरं पाहिलं होतं भाग हस्तांतरावर मर्यादा. सहकारी संस्थेच्या सभासदांना आपल्याकडील भाग इतरांना मुक्तपणे हस्तांतर करता येत नाही अथवा विकता येत नाही. जर त्यांना भाग विकायचे असतील तर कार्यकारी समितीची परवानगी घ्यावी लागेल. कार्यकारी समितीच्या परवानगीशिवाय त्यांना आपले भाग हस्तांतर करता येणार नाही. भागांच्या हस्तांतरावर निर्बंध घातलेले आहे. किंवा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने संयुक्त भांडवली संस्था डिस्काउंट रेटनी किंवा आहे त्यापेक्षा जास्त किमतीने भाग विक्री करेल तसं त्यांना भाग विक्री करता येत नाही. आहे त्या किमतीलाच भाग विकावे लागतात. परंतु भाग विकण्यासाठी किंवा हस्तांतर करण्यासाठी त्यांना कार्यकारी समितीची परवानगी घ्यावी लागेल. आणि ज्या व्यक्तीला आपले भाग हस्तांतर करायचे आहेत तो व्यक्ती कमीत कमी 1 वर्ष तरी त्या सहकारी संस्थेचा सभासद असला पाहिजे. त्याशिवाय त्याला भागांची विक्री करता येणार नाही. पुढची वैशिष्ट्य आहे भाग जप्तीपासून संरक्षण. सहकारी संस्थेचे भाग न्यायालय किंवा सहकारी संस्थेला जप्त करता येत नाही, त्यामुळे त्यांना कायदेशीर संरक्षण लागते. सहकारी संस्थेचे भांडवल सुरक्षित राहावे व सभासदांनी भांडवल म्हणून गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहावी म्हणून त्यासाठी व सहकारी संस्थेचे भाग खरेदी करण्यासाठी सभासदांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही विशेष सवलत दिलेली आहे की सहकारी संस्थेचे भाग न्यायालयाला जप्त करता येत नाहीत. त्यानंतर आपण पाहिलं की भाग भांडवल बचत ठेवीच्या रूपाने म्हणजे निधी उभारतो किंवा गृहनिर्माण संस्थेच्या कर्जरोख्यात गुंतवलेली रक्कम इत्यादी ठिकाणी न्यायालयाच्या हुकुमानुसार जप्त करता येत नाही. म्हणजे भाग भांडवल असेल किंवा भाग भांडवलामध्ये बचतीच्या ठेवीने उभारलेला निधी असेल किंवा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवलेली रक्कम असेल, कुठलीही रक्कम जी भागांच्या स्वरूपात आहे ती रक्कम न्यायालयाला जप्त करता येत नाही. पुढचं आहे भाग भांडवलाची परतफेड. भाग भांडवलाची परतफेड म्हणजे सभासदांना संस्थेकडनं भाग परत करण्यासाठी त्यांना ती रक्कम मिळवता येते. सामान्यतः 1 वर्ष तो त्या सहकारी संस्था सभासद असला पाहिजे. 1 वर्ष सभासद असेल आणि याविषयी उपविधीमध्ये तरतूद नमूद केलेली असेल तर तो 1 वर्ष जर एखाद्या संस्थेमध्ये 1 वर्ष सभासद म्हणून राहिला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सभासदत्वाच्या पदाचा राजीनामा दिला तर त्याला भाग भांडवल परत मिळवता येते. तसेच भागधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची भाग भांडवलाची रक्कम त्यांनी त्या सहकारी संस्थेमध्ये त्याचा जो कोणी वारस नोंदला असेल त्या वारसाच्या नावे हस्तांतर केले जाते. पुढचं आहे वैशिष्ट्य लाभांशावरील मर्यादा. सहकारी संस्था जेव्हा भागांवर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लाभांश जाहीर करते त्यावर देखील मर्यादा टाकण्यात आलेली आहे. कोणत्याही सहकारी संस्थेला आपल्या भागधारकांना 15% जास्त लाभांश देता येत नाही. त्यानंतर पुढचं आहे आता आपण पाहतोय 7वं संस्था मर्यादा.
सहकारी संस्थेने भाग जनतेला विकता येतात, त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांनाही भाग विकत घेता येतात. उदाहरणार्थ स्थानिक संस्था असतील, भागीदारी संस्था असतील, धर्मदाय संस्था असतील इत्यादी संस्थांनाही मर्यादित प्रमाणात सहकारी संस्थेचे भाग विकत घेता येतात. म्हणजे सहकारी संस्था सभासद एखाद्या संस्थेला सहकारी संस्थेचे भाग विकत घ्यायचे असतील तर याचा अर्थ असा आहे की एखादी सहकारी संस्था म्हणजे व्यक्तीच नाही तर एखाद्या सहकारी संस्थेला दुसऱ्या सहकारी संस्थेचे भाग विकत घ्यायचे असतील तर आणि तो व्यक्ती त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहत असेल आणि त्यांना जर सहकारी संस्थेचे भाग विकत घ्यायचे असतील तर दुसरी सहकारी संस्था एका सहकारी संस्थेचे भाग विकत घेऊ शकते. मग ती स्थानिक संस्था असेल, धर्मदाय संस्था असेल अथवा भागीदारी संस्था असेल, या संस्थांनाही सहकारी संस्थेचे मर्यादित प्रमाणात भाग विकत घेता येतात. याचा अर्थ असा आहे की एखाद्या सहकारी संस्थेला जर भाग विकत घ्यायचे असतील, एखाद्या सहकारी संस्थेला दुसऱ्या सहकारी संस्थेचे भाग विकत घ्यायचे असतील तर ती सहकारी संस्था भाग विकत घेऊ शकते. फक्त अट एवढीच आहे ती त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असली पाहिजे. मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असेल तिला पण भाग विकत घेता येतात, भागीदारी संस्था असेल त्या भागीदारी संस्थेलाही भाग विकत घेता येतील किंवा एखादी धर्मदाय संस्था असेल तर त्या धर्मदाय संस्थेला देखील सहकारी संस्थेचे भाग विकत मर्यादित स्वरूपामध्ये भाग विकत घेता येतात. पुढचं वैशिष्ट्य आहे कर्ज देण्यावर मर्यादा. सहकारी संस्थेच्या भाग प्रमाणपत्राचा कर्जासाठी तारण म्हणून वापर करता येत नाही. संस्था तिच्या स्वतःच्या भागाच्या तारणावर कर्ज देऊ शकत नाही. पुढचं भाग भांडवलाचं 8वं वैशिष्ट्य आहे कर्ज देण्यावर मर्यादा. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे भाग प्रमाणपत्र असेल तर ते भाग प्रमाणपत्र दुसरीकडं कुठं म्हणजे एखाद्या बँकेत असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीकडं तारण म्हणून ठेवून त्या तारणावर कर्ज देऊ शकत नाहीत. म्हणजे कुठलाही व्यक्ती आपले भाग तारण ठेवून त्याच्यावर कर्ज मिळवता येत नाही. हे भाग भांडवलाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भाग पत्राचा वापर कर्जासाठी तारण म्हणून करता येणार नाही. संस्था असेल तिच्या स्वतःच्या भाग तारणावर कर्ज देऊ शकत नाही. संस्थेकडेच आपण भाग म्हणून तारण ठेवले आणि कर्ज मागितले तर ती संस्था देखील देऊ शकत नाही. म्हणजे कर्ज देण्यावर देखील बंधन आहे. याचाच अर्थ असा आहे की सहकारी संस्थेच्या भाग प्रमाणपत्राचा कर्जासाठी तारण म्हणून वापर करता येणार नाही. यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे ठेवीचे भागांमध्ये रूपांतर. सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्ज रकमेतून लाभांश रकमेतून काही रक्कम कपात करणे, सभासदांना उपलब्ध केलेल्या आर्थिक सेवांचा मोबदला म्हणून काही रक्कम घेणे इत्यादी मार्गाने सहकारी संस्था सभासदांकडनं ठेवीच्या रूपात काही रक्कम गोळा करतात व अशा ठेवी पुन्हा भागात रूपांतर करतात. सभासदांना कर्ज देत असताना त्या कर्जाच्या रकमेतून काही रक्कम भाग म्हणून कपात करता येते. उदाहरणार्थ म्हणजे 10% इतकी रक्कम जी आहे ती सर्वसाधारणपणे प्रत्येक सहकारी संस्था 10% इतकी रक्कम कर्जाच्या रकमेतून कर्जाची रक्कम जी आहे, समजा उदाहरणार्थ मी 1 लाख रुपये कर्ज सहकारी संस्थेकडनं घेतलं तर सहकारी संस्था मला 1 लाख रुपये कर्ज मंजूर करते, परंतु देताना 90,000 देते आणि 10% रक्कम शेअरमध्ये म्हणजे भागांमध्ये ठेव म्हणून ठेवतात. म्हणजे अशा प्रकारे सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्ज रकमेतून लाभांश रक्कम असेल त्या लाभांशचा काही भाग पुन्हा भागांमध्ये हस्तांतर केला जातो. म्हणजे कर्जाची रक्कम असेल, लाभांशची रक्कम असेल, सभासदांना दिलेल्या आर्थिक मोबदल्याच्या स्वरूपात काही रक्कम असेल इत्यादी मार्गाने सहकारी संस्था सभासदांकडून ठेवीच्या स्वरूपात काही पैसे गोळा करतात व अशा ठेवीचे भागात रूपांतर करतात. म्हणजे ठेवीचे भागांमध्ये रूपांतर. सहकारी संस्थेकडे काही ठेवी असतात, कर्जाच्या स्वरूपातील असतील, लाभांशच्या स्वरूपातील असतील किंवा आर्थिक मोबदल्याच्या स्वरूपात असतील. अशा काही ठेवींचं रूपांतर पुन्हा भागांमध्ये करता येते आणि अशा पद्धतीने हे पुढचं भाग भांडवलाचं वैशिष्ट्य आहे. 10वं वैशिष्ट्य आहे भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी. सहकारी चळवळीच्या वाढीसाठी सरकार भांडवलाच्या स्वरूपात मदत करते. मोठमोठ्या प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचे राज्य सरकार प्रत्यक्ष भागीदार होऊ शकते. लहान अथवा मध्यम संस्थांचे प्रत्यक्षपणे भागीदार होण्याऐवजी शिखर संस्थेचे भाग भांडवल खरेदी करून त्यामार्फत इतर संस्थांचे भाग खरेदी करण्यास मदत केली जाते. भाग भांडवलातील राज्य सरकारची
भागीदारी सहकारी चळवळीचा वाढ व्हावी, विकास व्हावी किंवा सहकारी चळवळीला जर भांडवलाची गरज असेल तर प्रत्यक्षात सरकार भांडवलाच्या रूपात मदत करू शकते. मोठमोठ्या प्रक्रिया संस्था असतील त्या प्रक्रिया संस्थांमध्ये राज्य सरकार प्रत्यक्ष भागीदार होतात. लहान अथवा मध्यम प्रकारच्या संस्था असतील तर भागीदार होण्याऐवजी शिखर संस्थेचे भाग भांडवल खरेदी करून त्यामार्फत इतर संस्थांचे भाग खरेदी करण्यास मदत केली जाते. याचाच अर्थ असा आहे भाग भांडवलामध्ये राज्य सरकार भागीदारी करतात. म्हणजे सहकारी चळवळीच्या वाढीसाठी सहकारी चळवळीची वाढ व्हावी, त्यामध्ये सहकारी चळवळीच्या भांडवलात वाढ व्हावी म्हणून मोठमोठ्या सहकारी संस्थांना राज्य सरकार मदत करतात आणि अशा प्रकारे राज्य सरकार त्यांचे भाग खरेदी करू शकतात. ही झाली भाग भांडवलाची वैशिष्ट्ये. आता आपण पाहणार आहोत भाग विक्रीचे फायदे. भाग भांडवलाची वैशिष्ट्ये झाल्यानंतर आपल्याला पाहायचे भाग विक्रीचे फायदे. आता भाग विक्री केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्था भागांची विक्री करते. या मार्गाने भांडवल उभारल्यास सहकारी संस्थांना आता आपण पाहणार आहोत असे पुढील प्रकारचे फायदे मिळतात. म्हणजे सहकारी संस्था ज्या वेळेला भागांची विक्री करते त्यावेळेला सहकारी संस्था स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारणी करते आणि हे मालकीचे भांडवल सहकारी संस्था भागांची विक्री करून उभारणी करते. या मार्गाने उभारलेले भांडवल जे आहे त्या भांडवलाचे काही फायदे आहेत, ते फायदे आपण पाहणार आहोत. पहिला फायदा आहे स्थिर भांडवलास उपयुक्त. सहकारी संस्थेचे भांडवल जे आहे ते स्थिर भांडवलासाठी उपयुक्त आहे. भाग विक्री करणे हा सर्वात सोपा व उपयुक्त मार्ग आहे. असे भांडवल संस्थेच्या विसर्जनापर्यंत वापरले जाते. आता स्थिर भांडवल असेल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, स्थिर मालमत्ता बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, अशा प्रकारची स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी हे भाग विक्रीच्या रूपामध्ये केलेले भांडवल जे आहे ते भांडवल सहकारी संस्थेला जास्त उपयुक्त ठरते किंवा सोयीचे ठरते आणि असे स्थिर भांडवल जे आहे ते सहकारी संस्थेचं विसर्जन होईपर्यंत वापरता येते. म्हणजे सहकारी संस्थेची भागांची विक्री करून उभारलेले भांडवल जे आहे ते भांडवल स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. हे भाग विक्रीचा पहिला फायदा आहे आणि सहकारी संस्थेचं जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत सहकारी संस्थेला हे भाग भांडवल वापरता येते, परत करावे लागत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की भाग विक्रीचा पहिला फायदा असा आहे की सहकारी संस्थेला आपल्या व्यवसायासाठी जे भांडवल लागणार आहे, स्थिर भांडवल, उदाहरणार्थ इमारत असेल, स्टेशनरी असेल इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, अशा प्रकारचं स्थिर भांडवल खरेदी करण्यासाठी हे भाग विक्रीच्या पैशातून आपण स्थिर भांडवल खरेदी करता येते आणि हा मोठा फायदा आहे. दुसरा आहे कायम मालकी. संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येते. यात भाग विक्रीद्वारे मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायम मालकी राहते. असे भांडवल सहकारी संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येते. म्हणजे सहकारी संस्थेला ज्या पद्धतीने सहकारी संस्थेला गरज लागेल त्या पद्धतीने सहकारी संस्थेला असे भांडवल वापरता येते आणि असे भागांची विक्रीद्वारे मिळवलेले भांडवल हे सहकारी संस्थेला कायम मालकी सहकारी संस्थेची राहते. जोपर्यंत सहकारी संस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या भागांच्या रकमेची मालकी जी आहे ती सहकारी संस्थेकडे राहते आणि ती कायमची मालकी असते. त्याच्यावर कसलंही व्याज द्यावं लागत नाही. विनातारण भांडवल. आता जर आपल्याला भांडवल उभा करायचं असेल, आपण त्याच्यानंतरचा भाग जो पाहणार आहोत बहिर्गत मार्गानुसार जर आपल्याला भांडवल उभा करायचं असेल तर सहकारी संस्थेला काही मालमत्ता तारण म्हणून ठेवावी लागते. परंतु या भांडवलासाठी सहकारी संस्थेला आपली कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. असं भांडवल सहकारी संस्थेला विनातारण मिळवण्यात येते आणि त्यामुळं अधिक भांडवलाची गरज भासल्यास सहकारी संस्थेला जी आपली मालमत्ता आहे ती मालमत्ता तारण ठेवून भांडवल उभारता येते. म्हणजे भाग विक्रीद्वारे केलेले भांडवल, जे गोळा केलेले भांडवल आहे त्यासाठी मालमत्ता तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. ती मालमत्ता आपण सेफ ठेवू शकतो. जर सहकारी संस्थेला आणखी भांडवल उभारण्याची गरज लागली तर ती मालमत्ता तारण ठेवून भांडवल उभा करता येते. म्हणजे भाग विक्रीद्वारे मिळालेले भांडवल जे आहे ते विनातारण मिळते आणि हा एक फायदा आहे.
पुढचा चौथा फायदा आहे दीर्घ मुदतीचे भांडवल. भाग विक्रीद्वारे सर्वात जास्त दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होत असते. असे भांडवल दीर्घकाळासाठी वापरता येते. म्हणजे भाग विक्रीद्वारे मिळालेले भांडवल जे आहे दीर्घ मुदतीचे असते. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत सहकारी संस्थेचं अस्तित्व आहे तोपर्यंत हे भांडवल परत करता येत नाही आणि त्यामुळं भाग विक्रीद्वारे मिळालेले भांडवल जे आहे ते दीर्घ मुदतीचे भांडवल आणि दीर्घ काळासाठी वापरता येते. कारण दीर्घ मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीचे भांडवल आणि दीर्घ काळासाठी याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत सहकारी संस्थेचं अस्तित्व आहे तोपर्यंत हे भाग भांडवल सहकारी संस्थेला दीर्घ काळासाठी वापरता येते. त्यानंतर 5वा फायदा आहे व्यवस्थापनात सहभाग. भांडवल पुरवणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग घेता येतो व निवडणूक लढवता येते आणि संचालक म्हणून निवडून येता येते. पुढचा फायदा आहे की जे भागांची खरेदी करतात असे भागांची खरेदी करून भांडवल पुरवणारे व्यक्ती जे आहेत ते भागधारक असतात. भागधारक हे सहकारी संस्थेचे खऱ्या अर्थाने मालक असतात. त्यामुळं ते मालक या नात्याने व्यवस्थापनामध्ये सहभाग घेऊ शकतात. ते संचालक मंडळासाठी निवडणूक लढवू शकतात आणि निवडणूक लढवून ज्या वेळेला निवडून येतात त्यावेळेला संचालक मंडळावर ते निवडून येऊन कामही करू शकतात. म्हणजे भाग विक्रीच्याद्वारे मिळवलेल्या भांडवलातून भागांची खरेदी करणारे जे भागधारक आहेत हे भागधारक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग घेतात. हा देखील भाग विक्रीचा एक प्रकारचा फायदा आहे. पुढचा आहे संस्थेवर अंकुश. भागधारक हे सहकारी संस्थेच्या व संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात. साहजिकच संस्थेवर अंकुश ठेवू शकतात. भागधारक हे सहकारी संस्थेचे खऱ्या अर्थाने मालक असतात. त्यामुळं ते खऱ्या अर्थाने सहकारी संस्था कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. परंतु ते सहकारी संस्था कारभार पाहू शकत नाहीत म्हणून ते आपल्या वतीने संचालक मंडळाची नेमणूक करतात आणि हे संचालक मंडळ जे आहे ते संचालक मंडळ संस्थेचा कारभार पाहतात, संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवतात आणि साहजिकच संस्थेवर अंकुश ठेवू शकतात. म्हणजे अशा प्रकारे संस्थेवर अंकुश ठेवणे हे देखील भाग विक्रीचा फायदा आहे. पुढचा आहे स्वस्त व सुलभ भांडवल. भाग विक्री हा भांडवल उभारणीचा सर्वात सुलभ मार्ग होय. विना व्याज हे भांडवल वापरण्यात मिळते. याबाबत कोणत्याही कायदेशीर गुंतागुंती नसतात. स्वस्त व सुलभ मार्ग आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर गुंतागुंती नसतात. हे विना व्याज म्हणजे कसल्याही प्रकारचं व्याज न देता हे भांडवल आपल्याला वापरता येते. पुढचा फायदा आहे लाभांश देण्यावर बंधन नाही. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचा मुख्य हेतू हा सेवा देणे असतो. त्यामुळे भांडवलावर इतक्याच प्रमाणात लाभांश दिला पाहिजे असं बंधन नसतं. जसं आपण कर्जाऊ भांडवल घेतलं तर त्या कर्जाऊ भांडवलावर इतक्या टक्केदराने व्याज दिलं पाहिजे असा निर्बंध असतो. तसा निर्बंध लाभांश देण्यावर नसतो. हा देखील एक भाग विक्रीचा फायदा आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत प्रवेश शुल्क. आपण पुन्हा एकदा आढावा घेऊन पुढे जातोय. लक्षात घ्या प्रवेश शुल्क म्हणजे काय. सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्था सभासदत्व अर्ज भरून घेताना प्रवेश शुल्क आकारतात. प्रवेश शुल्कच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम फार अल्प असते. हे प्रवेश शुल्क साधारणपणे 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. संस्थेत जितके सभासद असतात त्या प्रमाणात प्रवेश फी जमा होते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही. प्रवेश शुल्काच्या रकमेतून सहकारी संस्थेला बिनपरतीचे भांडवल मिळते. प्रवेश फी ही स्वतंत्र खात्यात जमा केली जाते. काही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधी जमा करते. या रकमेचा वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठीही करतात. प्रवेश शुल्क सहकारी संस्थेमध्ये ज्यावेळेस सभासदत्वासाठी अर्ज भरतात त्यावेळेला त्या अर्जाबरोबर काही रक्कम त्यांना आकारावी लागते. त्याला प्रवेश शुल्क असं म्हणतात. आणि प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम फार अल्प असते. हे प्रवेश शुल्क साधारणपणे 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. मग जितके सभासद असतात त्या सर्व सभासदांना या प्रमाणात प्रवेश फी जमा करावी लागते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून संस्था मोठ्या प्रमाणामध्ये बिनपरतीचे भांडवल मिळवू शकते. प्रवेश शुल्क ही स्वतंत्र खात्यात भरली जाते किंवा काही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधीत देखील जमा करतात. या रकमेचा वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठी देखील करतात. आता यानंतर आपण पाहिलं राखीव निधी.
राखीव निधी याला रिझर्व्ह फंड असं म्हणतात. प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी किमान 1/4 म्हणजे 25% इतका भाग कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावा लागतो. त्याला राखीव निधी असे म्हणतात. ज्या संस्थेस आपल्या व्यवहारापासून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो अशा प्रत्येक संस्थेने एक राखीव निधी ठेवला पाहिजे. कायद्यातील कलम 66 मध्ये राखीव निधीची तरतूद आहे. सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार विविध प्रकारचे राखीव निधी उभारतात. राखीव निधी गरजेच्या वेळी आणि भविष्यकाळासाठी वापरता येतात. राखीव निधीच्या प्रमाणात संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असते. राखीव निधीमुळे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम होत असल्याने राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षण भिंत असं म्हणतात. आपण पाहिलं होतं राखीव निधी म्हणजे थोडक्यात काय की रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड म्हणजे राखून ठेवलेला निधी. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या नियमानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला जेव्हा आर्थिक वर्ष संपतं त्यावेळेला सहकारी संस्थेला जो प्रॉफिट होतो प्रॉफिट म्हणजे नफा होतो त्या नफ्याच्या 1/4 भाग म्हणजे 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेला बाजूला काढून ठेवावे लागतात. याला राखीव निधी असे म्हणतात. राखीव निधी हा सहकारी संस्थेला आपल्या नफ्यातून मिळणारा निधी असतो. अशा प्रत्येक संस्थेने एक राखीव निधी बाजूला ठेवला पाहिजे. कायद्यातील कलम 66 मध्ये राखीव निधीची तरतूद केलेली आहे. सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार राखीव निधी उभारते. आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम होण्यासाठी सहकारी संस्थेला राखीव निधीचा फायदा होतो. राखीव निधी ही सहकारी संस्थेची एक प्रकारे संरक्षण भिंत आहे असं म्हणतात. म्हणजेच काय, अडीअडचणीच्या काळाला सहकारी संस्थेला मदत होण्यासाठी ह्या राखीव निधीचा उपयोग होतो. आणि राखीव निधी म्हणजेच राखून ठेवलेला निधी असं म्हणतात. आणि हा सहकारी संस्थेला अतिशय महत्त्वाचा असतो. याला सामान्य राखीव निधी याचे प्रकार आहेत बघा. राखीव निधीचे टाईप्स ऑफ रिझर्व्ह फंड. राखीव निधी याला सामान्य राखीव निधी असं म्हणतात. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेला विविध विकास योजना राबवण्यासाठी जो निधी उभारला जातो त्याला सामान्य राखीव निधी असं म्हणतात. आर्थिक संकटाच्या वेळी या निधीचा वापर होतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या वाढाव्याच्या म्हणजे नफ्याच्या 25% रक्कम इतकी 1/4 रक्कम म्हणजे 25% रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते. आणि हा सर्व सहकारी संस्थांना राखीव निधी उभारावा लागतो. याला सामान्य राखीव निधी असं म्हणतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या वाढाव्याच्या म्हणजे आपल्या नफ्याच्या 25% इतकी रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते. दुसरा आहे लाभांश सामान्यकरण निधी. एखाद्या वर्षी जर सहकारी संस्थेला नफा झाला नाही तर भागांवर लाभांश देण्यासाठी जो निधी राखून ठेवला जातो त्याला लाभांश सामान्यीकरण निधी असं म्हणतात. हा निधी सहकारी संस्थेला या निधीमुळे दरवर्षी भागांवर लाभांश देता येतो. प्रत्येक वर्षी एकूण वाढाव्यातील काही रक्कम लाभांश समीकरण निधी यामध्ये वर्ग करता येते. आणि ही रक्कम जी आहे ती एखाद्या वर्षी जर सहकारी संस्थेला नफा झाला नाही तर भागांवर लाभांश देण्यासाठी उपयोगी पडते. त्यामध्ये पुढचं आहे विशेष बुडीत कर्ज निधी. सहकारी संस्था पतसंस्थेला कर्ज देते त्यावेळेला सगळीच्या सगळी रक्कम सभासदांकडनं किंवा ग्राहकाकडनं वसूल होत नाही. त्यामुळे अशा वेळेला सहकारी संस्था बुडण्याची शक्यता असते. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सहकारी संस्थेला उभारणी देण्यासाठी जो निधी उभारला जातो त्याला विशेष बुडीत कर्ज निधी असं म्हणतात. ज्या वेळेला सभासद सहकारी संस्थेचे कर्ज देत नाही त्यावेळेला सहकारी संस्थेला तोटा होऊ नये म्हणून जो निधी उभारला जातो त्याला विशेष बुडीत कर्ज निधी असं म्हणतात. आणि हा निधी जो आहे तो दरवर्षी वाढाव्यातून बाजूला केला जातो. कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकारी संस्थांना व बँकांना संभाव्य तोटा भरून काढण्यासाठी हा निधी उपयुक्त होतो. पुढचा आहे किंमत चढउतार निधी. सहकारी संस्था याच्यामध्ये कुठलीही शेतमालाची किंमत ही ठरलेली नसते आणि त्यामुळे सतत किमतीमध्ये चढउतार होत असतो. एखाद्या वेळेस शेतमालाच्या किमती अचानक वाढतात आणि एखाद्या वेळेस शेतमालाच्या किमती घसरतात. अशा किंमत चढउतार निधीमध्ये विपणन सहकारी संस्थेला म्हणजेच खरेदी विक्री सहकारी संस्थेला खूप मोठा तोटा होतो. आणि तो तोटा भरून काढण्यासाठी जो निधी उभारला जातो त्याला
किंमत चढउतार निधी असं म्हणतात. पहा, किंमत चढउतार निधी हा सहकारी विपणन संस्था उभारतात. वस्तूच्या किमतीत अनेक चढउतार होत असतात. अशा वेळी खरेदी विक्री संघाला तोटा सहन करावा लागतो. असा तोटा भरून काढता यावा यासाठी हा निधी उभारतात. किंमत चढउतार निधीमुळे बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीविरुद्ध संरक्षण प्राप्त करता येते. या निधीचा विनियोग किंमत पातळी घटल्यास सभासदांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी होतो. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की बाजारपेठेमध्ये शेतमालाच्या किमती या स्थिर नसतात, त्या अस्थिर असतात, सतत बदलत असतात. आणि ज्यावेळेला ह्या किमती बदलतात त्यावेळेला सहकारी संस्थेला विपणन सहकारी संस्थेला म्हणजे खरेदी विक्री सहकारी संस्थेला तोटा सहन करावा लागतो. आणि हा तोटा भरून काढण्यासाठी परिस्थितीला म्हणजे बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीला संरक्षण देण्यासाठी जो निधी उभारला जातो त्याला किंमत चढउतार निधी असं म्हणतात. या निधीमुळं सभासदांच्या हिताचं रक्षण करण्यात येतं. यानंतर पुढचं आहे सामान्य राखीव निधी. याच्यानंतर पुढचं आहे किंमत चढउतार निधीनंतर राखीव निधीचे फायदे. आता किंमत चढउतार निधी पाहिल्यानंतर आपण राखीव निधी पाहिलं, राखीव निधीचे प्रकार पाहिले आणि राखीव निधीचे प्रकार पाहिल्यानंतर किंमत चढउतार निधी हा चौथा प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे राखीव निधीचे फायदे. आता राखीव निधी जो आहे तो राखीव निधी आपण म्हणजे सहकारी संस्थेला ज्या वेळेला आपल्याला म्हणजे सहकारी संस्थेला जेव्हा फायदा होतो व आर्थिक वर्षाशेवटी सहकारी संस्थेला जेव्हा फायदा होतो त्यावेळेला त्या फायद्याच्या 1/4 रक्कम म्हणजे 25% रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते. आणि अशी राखीव निधीमध्ये वर्ग केलेली रक्कम जी आहे ती रक्कम आपल्याला वापरता येते आणि त्या रकमेचे काही फायदे आहेत ते आता आपण पाहणार आहोत. सहकारी संस्थेला दरवर्षी मिळणारा सर्व नफा लाभांश म्हणून वाटला जात नाही. त्यातील काही रक्कम बाजूला काढून ठेवता येते, त्याला राखीव निधी असं म्हणतात. काही रक्कम म्हणजेच 1/4 रक्कम किंवा 25% रक्कम इतकी बाजूला काढून ठेवता येते आणि त्याला राखीव निधी म्हणतात. या राखीव निधीचे फायदे सहकारी संस्थेला पुढील प्रमाणे होतात. म्हणजे थोडक्यात काय की राखीव निधी ह्याला सहकारी संस्थेची संरक्षण भिंत असं देखील म्हणतात. कारण सहकारी संस्था ज्या ज्या वेळेला अडचणीत येते म्हणजे आपण त्याचे प्रकार पाहिलेले आत्ता पाहिले. सामान्य राखीव निधी म्हणजे सामान्य राखीव निधी याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वर्षी सहकारी संस्थेला आर्थिक संकटाच्या वेळी या निधीचा वापर करता यावा म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्थेला स्वतंत्र निधी उभारण्यात येतो. ज्या वेळेला सहकारी संस्था आर्थिक अडचणीत येते त्यावेळेला त्याचा उपयोग व्हावा म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार आत्ता म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेला 25% रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करता येते. एखाद्या वर्षी जर सहकारी दुसरं आपण पाहिलं सामान्य लाभांश सामान्यीकरण निधी. याचा अर्थ असा आहे की दरवर्षी सहकारी संस्थेला आपल्या भागांवर लाभांश द्यावा लागतो. एखाद्या वर्षी जर लाभांश झाला नाही, एखाद्या वर्षी जर सहकारी संस्थेला प्रॉफिट झाला नाही तर लाभांशची रक्कम सभासदांना देता यावी म्हणून जो निधी उभारतात त्याला लाभांश सामान्यीकरण निधी असं म्हणतात. त्यानंतर विशेष बुडीत कर्ज निधी. याचा अर्थ असा आहे की सहकारी संस्थेचे कर्ज बऱ्याच वेळा सभासदाकडनं बुडण्याची शक्यता असते. त्यावेळेला असे कर्ज बुडू नये म्हणून जो निधी उभारला जातो त्याला विशेष बुडीत कर्ज निधी असं म्हणतात. किंमत चढउतार निधी सहकारी संस्थेला बऱ्याचदा किंमत चढउतार निधी होतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की सहकारी संस्थेच्या किमती शेतमालाच्या किमती स्थिर नसतात, त्याच्यामध्ये सतत चढउतार होते आणि ज्या वेळेला उतार होतो किमतीमध्ये ज्या वेळेला किमती घसरतात त्यावेळेला त्याचा तोटा विपणन सहकारी संस्थेला होतो आणि त्यातून भरून काढण्यासाठी जो निधी उभारला जातो काही निधी किंमत चढउतार निधी म्हणून वर्ग केला जातो. मग अशा राखीव निधीचे फायदे काय आहेत हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.